काय तर मग लागल्या मुलांना सुट्ट्या? हो, सर्वच मुलांना आता सुट्ट्या लागल्या असतील, हो की नाही? मग काय आता मुलं उशिरापर्यंत झोपतील, रात्री उशिरापर्यंत जागतील, नको नको ते मोबाईलवर रील्स बघतील, गाणे बघतील, मूवी बघतील, नको नको ते खायला मागतील, दिवसभर वैताग आणतील, आजारी पडतील, दवाखाना होईल, खर्च होईल, गावाला जाणं होईल, पुन्हा आजारी पडतील, पुन्हा येणं होईल आणि असं करत करत आपल्या सुट्ट्या संपतील, हो की नाही? दरवर्षी हे असंच होतं, पण नाही, आपल्याला हे कुठेतरी थांबवायचं आहे. अशा सुट्ट्या वाया घालवणं हे कुठेतरी योग्य नाही. बघा, आपण आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वर्षभर राबतो, त्यांना चांगले संस्कार देतो, शाळेत रेग्युलर पाठवतो आणि नको नको ते कष्ट आपण सहन करत असतो. मग या सुट्ट्या सुद्धा त्यांच्या आयुष्यातला खूप महत्त्वपूर्ण असा भाग आहे. तर मग या सुट्ट्या आपल्याला अशा वाया जाऊ द्यायच्या नाही किंवा मुलांना सुद्धा आपल्याला सांगायचंय की तुम्हाला ह्या सुट्ट्या अशा वाया जाऊ द्यायच्या नाही. या सुट्टींचा तुम्हाला सदुपयोग करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हा सर्वांना आपल्या ह्या सुट्ट्यांचं नियोजन कसं करायचं आणि त्या सुट्ट्यांचं नियोजन केल्याने तुम्हाला काय फायदे होऊ शकतात हा विषय घेऊन मी तुम्हा सर्वांसमोर पुन्हा एकदा आली आहे. तर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेवटी व्हिडिओला लाईक नक्की करा. बघा, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर मुलं नवीन वर्गात जातात, म्हणजे त्यांच्या आयुष्याचं एक वेगळं टर्न असतं, वेगळं वळण असतं. या सुट्ट्यांमध्ये सुट्ट्या हा एक असा भाग आहे आयुष्यातला की त्यावेळेस आपण काहीतरी नवीन शिकलं पाहिजे आणि मग ते नवीन शिकणं फक्त क्लास लावूनच नाही किंवा फक्त कुठेतरी भरमसाठ फी देऊन क्लास लावला आणि मग नवीन काही शिकलो अशी गोष्ट नाही. आपण अगदी रोजच्या जीवनातून सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी शिकू शकतो. बघा, वेळ आता तुम्हा सर्वांना माहित आहे की गेलेली वेळ परत येत नाही. जे मूल आता दुसरीत आहे ते पुन्हा दुसरीत जाणार नाही किंवा जो 7वी 8वीत आहे या वर्षी तो पुन्हा 7वी 8वीत जाणार नाही. आत्ताची वेळ म्हणजे 2025च्या तुमच्या ज्या काही उन्हाळी सुट्ट्या आहेत किंवा ज्या काही तुम्हाला ज्या सुट्ट्या मिळतात ते काही तुम्हाला परत मिळणार नाही. त्यामुळे वेळेचा उपयोग, वेळेची किंमत जाणून सुट्ट्यांचे नियोजन करणं हे खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आपण बघूया. बघा, सुट्ट्यांमध्ये जरी सुट्ट्या असल्या तरी मुलं ही वेळेवरच उठली पाहिजे, वेळेवरच झोपली पाहिजे. त्यामुळे त्यांना एक शिस्त राहील. तासनतास मोबाईलवर रील्स बघत बसण्यात काही अर्थ नाही. बघा, रील्सचा इतका मोठा दुष्परिणाम संशोधनातून समोर आलेला आहे की रील्स हे फक्त 15 सेकंद 20 सेकंदाचे असतात आणि त्यांचा इफेक्ट फक्त तितकाच वेळ आपल्या ब्रेनवर होतो आणि सारखं रील्स बघितल्याने काय होतं तर आपल्या मेमरीला सुद्धा तशीच सवय लागते की आपल्याला कोणती गोष्ट फक्त 15 सेकंद लक्षात ठेवायची आहे. त्यापेक्षा तुम्ही एक अर्ध्या तासाचा 1 तासाचा एखादा व्हिडिओ बघितला तो तुम्हाला फायदेशीर ठरेल. पण हे 15 सेकंदाच्या रील्स सरकवत कुठे तास 2 तास 3 तास होऊन जातात, त्याचं भानही मुलांना राहत नाही. तर बघा, सुरुवात म्हणजे आपली दिवसाची सुरुवात, आजच्या दिवसाची सुरुवात ही आदल्या दिवशी रात्रीपासूनच होते. म्हणजे तुम्ही मुलं आपली ही वेळेवर झोपली पाहिजे. सुट्ट्या आहेत म्हणून अगदी 12 आणि 1ला झोपायचं, रात्री उशिरापर्यंत पिक्चर बघायचं किंवा काहीतरी मस्ती करत बसायची असं योग्य नाही. वेळेवर झोपायचं, वेळेवर उठायचं. बघा, आदल्या दिवशी रात्री तुम्ही वेळेवर झोपाल तर दुसऱ्या दिवशी सकाळी वेळेवर जागेल. अगदी आपल्याला पहाटे 5लाच उठायचं नाहीये, पण 6:30 7 वाजेपर्यंत मुलांना उठवायचं आहे. त्यांनी रेग्युलर एक्सरसाइज, त्यांना बघा सुट्ट्यांमध्ये त्यांना व्यायाम शिकता येईल. बघा, आजकाल सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे. यूट्यूबवर आपण सगळं काही फ्रीमध्ये शिकू शकतो. तर आपण आपल्या मुलांना यूट्यूबवरूनही वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम प्रकार करण्यासाठी आपण त्यांना प्रेरणा देऊ शकतो. त्यांना सकाळी फिरायला जाण्यासाठी आपण सांगू शकतो किंवा सकाळी मोकळ्या हवेत मुलं खेळली ना तर ते त्यांचा व्यायामही होईल आणि पुन्हा त्यांची जी काही खेळण्याची हौस आहे ऊन पडण्याच्या आत त्यांचं खेळणंही होईल. म्हणून मग मुलांना आणि खेळण्याच्या उत्सुकतेने मुलं उठतील. बघा, तुम्ही प्रयोग करून बघा. मुलांना सांगा की सकाळी 6:30 वाजता आपल्याला खेळायला जायचे. मुलं न सांगता न आवाज देता उठतील. बघा, तुम्ही करून बघा. सकाळी मुलांना जर लवकर उठवा आणि सकाळी ऊन पडण्याच्या आत अगदी 8 वाजेपर्यंत मुलांना मोकळ्या हवेत खेळू द्या. त्यांना बाहेरचं एकदम तेलकट खाण्यापेक्षा घरात पौष्टिक नाश्ता द्या. त्यामुळे त्यांची तब्येतही बिघडणार नाही. उन्हाच्या वेळेत मग दुपारच्या वेळी पण मुलं खूप वेगवेगळे प्रकारचे बैठे खेळ खेळू शकतात, पुस्तकं वाचू शकतात, आहे की नाही?
या पुस्तकांच्या वाचनातून त्यांच्या ज्ञानात भर पडेल। बघा, पण त्याही आधी एक गोष्ट, आपण इतकं सगळं काही सांगू मुलांना, पण ती कृती आपणही ते सर्व आपल्या कृतीत आणणं खूप महत्वाचं आहे। आजकालची मुलंही सांगण्यातून शिकत नाही, तर आपल्या पालकांच्या कृतीतून ती शिकत असतात। जर तुम्हाला वाटतंय ना की तुमच्या मुलाने पुस्तक वाचावं, तर तुम्हाला सुद्धा आधी 2 तास पुस्तक वाचावं लागेल, तेव्हा मुलं वाचतील। तुम्हाला वाटतंय ना तुमचं मूल सकाळी लवकर उठलं पाहिजे, तर तुम्हाला सुद्धा सकाळी लवकर उठलं पाहिजे। तुम्हाला जर वाटतंय ना तुमचं मूल लवकर झोपलं पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला आधी लवकर झोपावं लागेल। तुम्हाला वाटतंय ना तुमच्या मुलाने मोबाईल बघायला नको, उगाच मोबाईलवर टाइमपास करायला नको, तर तुम्हाला सुद्धा ती कृती आधी तुम्हाला अंमलात आणावी लागेल, त्यानंतरच मुलं ते करतील। नाही तर तुम्ही त्यांना किती सांगा, मारा, झोडा, काही करा, पण त्यांच्याकडनं आपली अपेक्षित कृती होणं म्हणजे अपेक्षाच आपण करू शकत नाही किंवा ते करू शकत नाही। त्यामुळे आधी पालकांनी स्वतःच्या कृतीत बदल करा आणि त्यानंतरच मग मुलांकडनं ती अपेक्षा आपण ठेवू शकतो। बघा, जी मोठी मुलं आहेत, मोठी म्हणजे अगदी 8वी 9वी 10वीतली मुलं, ते वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी शिकू शकतात। बघा, एडिटिंगचे खूप सारे ऑप्शन आहेत, तुम्ही एडिटिंग करणं शिकू शकतात। आजकाल भरपूर जण व्हिडिओ काढतात आणि त्याच्यासाठी त्यांना एडिटर हवा असतो, तर अगदी म्हणजे साईड बाय साईड आपल्याला एक इन्कम सोर्स म्हणून नाही, पण एक आपली हॉबी म्हणून आपण करू शकतो। आणि आपल्या अभ्यासाबरोबर आपण जर ही थोडंफार एखादा तास देऊन ते काम केलं, तर आपली थोडीफार अर्निंग होते, आपली पॉकेट मनी होते। त्यामुळे जी काही टीनेजर्स मुलं असतील त्यांना तर मी स्पेशली आव्हान करेल की तुम्ही काहीतरी एक ऍक्टिव्हिटी शिका। जसं बघा, एडिटिंग करणं असेल, डान्स किंवा काही म्युझिक, हे काहीतरी शिका, एखादे स्पोर्ट शिका। किंवा बघा, आजकाल सगळेच लोक अगदी डेली त्यांचं लाईफस्टाईल हे युट्यूबवर शेअर करतात। जे शेअर करण्यासारखं आहे ते तुम्ही सुद्धा सुरुवात तर करून बघा। त्यासाठी काय पाहिजे तुम्हाला? फक्त पाहिजे एक मोबाईल। बघा, सुरुवात कुठूनही होऊ शकते। हे झालं मी टीनेजर्स मुलांसाठी बोलते, सुरुवात कुठेही होऊ शकते। काहीतरी नवीन शिका, पण वेळ वाया घालवू नका। ड्रॉइंग करून बघा, तुम्ही कुठेतरी फिरायला जा। बघा, मुलांना आपण वेगवेगळ्या पुस्तकं वाचायला देऊ शकतो, कुठेतरी चांगल्या अगदी मोठ्या की ज्यांनी इतिहासात काहीतरी नाव केलेलं आहे अशा व्यक्तीशी आपण त्यांची भेट घालून देऊ शकतो, किंवा कुठेतरी एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाला भेट देऊ शकतो, त्याच्याविषयी माहिती सांगू शकतो। अनाथ आश्रमात जाऊन आपण त्यांचं जीवन मुलांना कसं असतं ते पटवून देऊ शकतो, किंवा अर्निंग कशी होते बघा, मुलांना आपण बाजारात घेऊन जाऊ शकतो, बँकेत घेऊन जाऊ, बँकेचे व्यवहार कसे असतात, पोस्टाचे व्यवहार कसे असतात हे दाखवून देऊ शकतो। बाजारात घेऊन झाल्यानंतर जो रस्त्यावर बसणारा भाजी विक्रेता असेल, चप्पल शिवणारा असेल, फळं विकणारा असेल, त्यांचं जीवन हे कशा प्रकारे असतं त्यांना हिशोब करायला लावू शकतो आपण। त्यांना हिशोब करता आपण त्यांची मदत घेऊ शकतो, किंवा रोजची जी छोटी छोटी कामं आहेत ती आपण त्यांना सांगू शकतो। दुकानातनं किराण्याचं सामान आणणं असेल, भाजीपाला आणणं असेल, दळणाचं सामान आणायचं असेल, दूध आणायचं असेल, अशी कामं आपण त्यांना सांगू शकतो। आपण भाजी कापत असताना मुलांनाही आपण आपल्यासोबत भाजी कापायला लावू शकतो। कपड्यांच्या घड्या घालणं असेल, कपडे वाळत घालणं असेल, घराला झाडू मारणं असेल, लादी पुसणं असेल, अशी कितीतरी कामं आपण मुलांना सुट्ट्यांमध्ये करायला लावू शकतो। आणि त्याच्यातून मुलांना खरंच खूप अनुभव येईल। आणि म्हणतात ना, अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो। चुकू द्या, एखाद वेळेस काही सांडेल, काहीतरी काम वाढेल, पण मुलं अनुभवातून शिकतील, दुसऱ्या वेळेस ती चूक टाळतील। आणि बघा, आपण जर मुलांना आतापासून आपण कामाची सवय लावली, तर आपलंही तो काम थोडं हलकं होईल आणि मुलांनाही एक कृतीयुक्त काहीतरी गोष्ट शिकायला भेटेल, आणि त्यातून खरंच त्यांचा अनुभव हा खूप समृद्ध होत जाईल। मुलं जे पूर्ण वर्षभरात जे शिकले नाही तसं व्यावहारिक ज्ञान, ते प्रॅक्टिकल नॉलेज त्यांना या सुट्ट्यांमध्ये द्या। मुलांना किल्ले बनवायला लावा, काही त्यांचा आवड बघून ज्याच्यात त्यांचा रस आहे ते करायला लावा त्यांना, त्याच्यासाठी त्यांना प्रेरणा द्या। गावाला जरी गेलेत तरी तिथं गेल्यानंतर आपण मोठ्यांसोबत कशा पद्धतीने वागलं पाहिजे, छोटी मोठी कामं कशा पद्धतीने केली पाहिजे, या प्रकारचं आपण मार्गदर्शन किंवा या प्रकारचं आपण ही कामं करण्यासाठी आपण त्यांना प्रेरणा देऊ शकतो। पुस्तक वाचायला लावू शकतो। बघा, जर आपल्याला टीव्ही किंवा मोबाईल बघायचा असेल, तर टीव्ही मोबाईलवर आपण एखादे चांगले चित्रपट किंवा चांगला मूव्ही आपण आपल्या मुलांना दाखवू शकतो। चांगल्या प्रकारची पुस्तकं त्यांना वाचा म्हणून आपण त्यांना सांगू शकतो। बघा, मोबाईलवर रील्स सरकवत बसण्यात काही अर्थ नाही, गेलेली वेळ परत येणार नाही। या सुट्ट्यांचा अगदी सदुपयोग करा आणि या सुट्ट्या इतक्या मजेशीर घालवा, आणि या सुट्ट्या संपल्यानंतर
आपल्या सुट्ट्या संपल्यानंतर आपल्याला एक फील झालं पाहिजे की अरे या सुट्ट्यांचा माझा असा असा उपयोग झाला बरं का। रोज तुम्ही सकाळी उठल्यानंतर आज तर काय सुट्टीच आहे मग काहीतरी टाइमपासच करत बसायचं, 10-11लाच उठायचं आणि उरलेल्या वेळ खाणं पिणं झोपणं आणि पुन्हा खेळणं यात वाया घालवायचं, पुन्हा दुसरा दिवस तसा, असं करत करत सुट्ट्या वाया घालवू नका। काहीतरी नवीन शिका, अगदी लहान मुलांपासून तर अगदी मी मोठ्या मुलांपर्यंत सर्वांना सांगते की काहीतरी शिका। किंवा हा व्हिडिओ पालक जरी बघत असतील त्यांनाही माझं आव्हान असेल की मुलांना काहीतरी क्रिएटिव्ह शिकायला लावा। नाहीच काही बघा वेगवेगळ्या शालेय जीवनात स्पर्धा परीक्षा असतात, त्या स्पर्धा परीक्षांचा तुम्ही त्यांना अभ्यास आतापासून करायला लावू शकता। आपल्याला 5-6 तास अभ्यासाला धरून नाही बसायचे, डेली 2 तास जरी अभ्यास केला तरी भरपूर आहे। बऱ्याच मुलांचं हस्ताक्षर खराब असतं, हस्ताक्षर सुधारवण्यासाठी फक्त प्रॅक्टिस हाच एक पर्याय आहे। काही पालक मी बघितले की अगदी खूप महागडे क्लासेस लावतात हस्ताक्षर सुधारवण्यासाठी। हस्ताक्षर सुधारवण्यासाठी क्लास लावण्याची गरज नाहीये, तुम्ही फक्त डेली रायटिंग करा, तुमचं हस्ताक्षर आपोआप सुधारेल। बघा बरेच मुलं गणितात थोडेसे मागे असतात, काही मुलं इंग्रजीत मागे असतात, ते विषय तुम्ही इम्प्रूव्ह करण्यासाठी काहीतरी वर्क करू शकतात, ड्रॉइंग करू शकतात, कलरिंग करू शकतात, आहे की नाही। खूप साऱ्या गोष्टी आहेत। किंवा ज्या आताच मी बोलले की वेगवेगळ्या शालेय जीवनातील ज्या काही स्पर्धा परीक्षाचं नवोदय असेल, स्कॉलरशिप असेल किंवा मंथन असेल किंवा इतरही आणखी दुसऱ्या परीक्षा असतात, त्या परीक्षांचा आपण अभ्यास करू शकतो। आपलं गणित इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण सगळे सूत्र असतील, जे काही वेगवेगळे डेफिनेशन असतील ते आपण वाचू शकतो, आहे की नाही। जर तुमचा मुलगा 3री-4थीत जाणार ते दुसऱ्या इयत्तांच्या मराठी हिंदी इंग्रजीतली पुस्तकं त्यांना आपण वाचायला लावू शकतो, यातून त्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि मुलं जे कृतीतून शिकतील ते नॉलेज ह्या पूर्ण म्हणजे त्यांना जे नॉलेज मिळेल ते कोणत्याही विद्यापीठात मिळणार नाही किंवा कितीही महागडी फी दिली तरी तिथं मिळणार नाही। सुट्ट्यांमध्ये काहीतरी शिकायचं म्हणजे कुठेतरी क्लास लावायचा असा अर्थ होत नाही, सुट्ट्यांमध्ये आपण खूप काही शिकू शकतो। तर सर्वांना माझं आव्हान आहे की या सुट्ट्या खूप मजेशीर घालवा, स्वतःची तब्येत सांभाळा आणि त्याबरोबर सगळ्या पालकांनाही माझी विनंती आहे की मुलांना काहीतरी मार्गदर्शन करत त्यांना ह्या सुट्ट्या त्यांच्या मार्गी लावा म्हणजे काय की ह्या सुट्ट्या संपल्यानंतर त्यांनी कुठलं तरी कौशल्य आत्मसात केलेलं पाहिजे। बघा पालकांना मी सांगू तुम्हाला जे येत असेल ते तुम्ही मुलांना शिकवा। जर एक गृहिणी असेल तिला चांगला स्वयंपाक बनवता येत असेल का नाही, ती मुलालाही शिकवू शकते मुलीलाही शिकवू शकते। चल बरं बघ ही पोळी अशी लाटायची किंवा कांदा हा असा कापायचा किंवा सॅलेड हे अशा पद्धतीने बनवायचं असं सांगू शकतो। किंवा आई वडील दुसरी जी काही त्यांची कामं करत सुद्धा काम लोहार काम कुठलंही काम करत असो ते काम तुम्ही कसं करत आहात ते मुलांना दाखवा, मुलांना पाणी भरायला लावा, मुलांना जर तुम्ही रांगोळी काढायला लावा, चित्र काढायला लावा, काही ना कोणत्या कामांमध्ये त्यांना गुंतवा आणि त्यांना अगदी कुठेतरी उगाच वेळ वाया घालून त्यांच्या सुट्ट्या वाया घालू नका, त्यांना कुठलं तरी कौशल्य शिकवा। बघा ह्या व्हिडिओच्या शेवटी मुलांनी कोणते चित्रपट बघावे किंवा मुलांनी कोणती पुस्तकं वाचावेत किंवा मुलांनी कोणते खेळ खेळावेत याविषयीचा बघा मी चार्ट टाकलेला आहे, ते तुम्ही एकदा बघून घ्या आणि मुलांना त्या पद्धतीनेच ह्या सुट्ट्या एन्जॉय करायला लावा। बघा मी जे सांगते आहे ते तुम्हापर्यंत समजलं असेल अशी आशा करते। हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या इतर नातेवाईक मित्रमंडळींपर्यंतही पोहोचवा जेणेकरून सुट्ट्यांचा होणारा अपव्यय टळेल आणि सुट्ट्यांचे योग्य नियोजन करून मुलांच्या सुट्ट्या ह्या अगदी आनंददायी आणि अगदी म्हणतात ना अगदी फायदेशीर होईल त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला तुम्ही लाईक करा। धन्यवाद।